इथं मी तेल गरम करायला ठेवलंय आणि अर्धा किलो चिकन चांगलं धुवून घेतलंय। आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊ। तसंच आपण हा मीठ मटण मसाला हा पण आता थोडासा टाकून घेऊ। उरलेला आपण भाजीमध्ये टाकणार आहोत। आणि हा लक्की चिकन मसाला तो पण थोडासा ॲड करू। त्यानंतर हे चिकन चांगलं फ्राय होऊन द्यायचं। मीठ मसाला आणि हळद टाकून चांगलं परतून घेतलंय। आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते। हे आपण थोडंसं परतून घेऊ। झाकण ठेवू। पाणी टाकलेलं नाहीये मी, हे झाकण ठेवते मी। आणि आपण आता त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू। हेच पाणी आपल्याला गरम झाल्यानंतर चिकनमध्ये टाकायचे। कांदा, कोथिंबीर आणि हे खोबरं आहे, धने, फुटाणे आणि लसूण आणि अद्रक याचं आपण आता हे भाजून घेतलेलं आहे मी। आणि आता आपण याचं वाटण करून घेऊ। वाटण तयार आहे, चिकन पण शिजलेलं आहे। आता आपण इथे तेल गरम करायला ठेवू। हे घरी बनवलेलं तिखट आणि हा मीठ मसाला आहे आणि हा सुहाणा मसाला आहे। आता आपण हा तेलामध्ये टाकून घेऊ। लगेच आता आपण हे वाटण पण टाकून घेऊ। आणि आता आपण याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। याला छान परतलाय। आता आपण याच्यामध्ये उकडलेलं चिकन टाकून घेऊ। आता याला छान असा कड येऊपर्यंत आपण याला शिजून द्यायचं। त्यानंतर आपलं चिकन रेडी आहे। मस्त तरी आली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपली भाजी तयार आहे।